मैं असलम खान, खानदे जनरल न्यूज़ 24 सच के साथ आपके पास। 2024 का विधानसभा इलेक्शन जो होने जा रहा है, तहसीलदार ऑफिस में आज हम तहसील ऑफिस में आए। जो इच्छुक उम्मीदवार है अपने फॉर्म भरने के लिए आ रहे हैं, हाँ, उससे मुलाकात करते हैं। मागे दादागिरी करतो यार समजा गेल्या कोणती बी घेतो मामा या इकडे वागवलं पाहिजे। रेडी मामा काय सांगणार आज उमेदवारीचा अर्ज भरण्यात आलाय? मामा काय सांगणार आज या ठिकाणी उमेदवारी अर्ज आपण दाखल केलेला आहे? आज महायुतीच्या वतीने उमेदवारी दाखल केलेला आहे। या उमेदवारी भरण्यासाठी आमचे नेते नामदार गिरीश भाऊ, नामदार गुलाब भाऊ, खासदार स्मिताताई, सर्व महायुतीचे सर्व जिल्हाध्यक्ष, भारतीय जनता पार्टी, शिवसेना, RPI, राष्ट्रवादीचे सर्व जिल्ह्याचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते आणि बहुसंख्येने जनतासुद्धा आशीर्वाद देण्यासाठी आलेली होती। मी त्यांच्या सर्वांचा मनपूर्वक धन्यवाद मानतो की आणि त्यांना धन्यवादही देतो की बाबा तितक्या मोठ्या संख्येने आलात आणि आम्हाला आशीर्वाद दिले। येणाऱ्या काळामध्ये मी मागच्या 10 वर्ष जनतेची एक सेवक म्हणून, मला वाटतं एक भाऊ म्हणून, मुलगा म्हणून एक प्रामाणिकपणे सेवा करण्याचा प्रयत्न केलेला आहे। सेवा करत असताना मी म्हणणारी सर्वच कामं झाली, पण जवळजवळ 50% कामं पूर्ण झालेली आहेत। 25% कामं हे पाईपलाईनमध्ये म्हणजे भूमिपूजन झालेले, कामं सुरू झालेली। सांगायचा तात्पर्य समांतर रस्ता आहे की भूमिपूजन झाले, कामं सुरू झालेली। राहिलेले 25% कामं मला वाटतं येणाऱ्या काळात जनतेच्या आशीर्वादामुळे ते आम्ही पूर्ण करणार आणि जनता आम्हाला मोठ्या प्रमाणात आशीर्वाद देईल असा आमचा विश्वास आहे। महायुतीचं मोठं शक्ती प्रदर्शन या ठिकाणी आज पाहायला मिळालेलं आहे। खूप मोठी गर्दी। शक्ती प्रदर्शन म्हणता येणार नाही, लोक आशीर्वाद देण्यासाठी आम्हाला आलेले। आम्हाला काही कोणाला शक्ती प्रदर्शन दाखवायचं नव्हतं आणि मला वाटतं जनरल बघत असाल तर एक जर फॉर्म भरतो ते पेपरात बातम्या येतात, आपणच मीडिया लोकांना सांगते आणि लोक एका उत्साहाने मला वाटतं एक आशीर्वाद देण्यासाठी, मित्रपरिवार असेल, नातेवाईक असेल, आमचे कार्यकर्ते असतील, ज्यांच्या आम्ही काही सेवा केलेल्या असतील, आमच्या लाडक्या बहिणी असतील की ज्यांना काही आम्ही मदत करतो किंवा योजना पोहोचवतो, त्यांना असं वाटतं की बुवा राजू मामा 5 वर्ष आपल्यासाठी काम करताना एक दिवस त्याच्यासाठी का देऊ नये, अशा भावनेने सुद्धा जनता आशीर्वाद देण्यासाठी येते। त्याच्यामुळे जनतेने मोठ्या संख्येने आम्हाला आशीर्वाद दिलेले। आपल्या पक्षातील बंडखोर आपल्या विरोधात या ठिकाणी उमेदवारी करता आहात, एक मोठं संकट आहे पक्षासमोर, काय सांगता? नाही, कोणाची इच्छा राहणं, उमेदवारी भरणं काही गैर नाही आहे, पण आमचे प्रयत्न असतील, आमचे नेते, महायुतीचे नेते असतील। दादा एकच मिनटं आलो दादा, 1 मिनिट। तर मला वाटतं त्या माध्यमातून आम्ही तसं प्रयत्न करणार, समजून सांगणार। विजयाची खात्री मामा? विजयापेक्षा जनता मला आशीर्वाद देईल हा विश्वास आमचा आहे आणि जनतेला जे अपेक्षित असतं की जनतेला कोणताही लोकप्रतिनिधी असेल, आपुलला पाहिजे की ज्याच्याकडे आम्ही बघत असताना काम करताना मी पहिले सांगितले की सर्वच कामं करू शकतो का नाही, पण आमचं म्हणणं ऐकून घेतलं, केव्हाही त्यांच्याकडे गेलो आम्हाला भेटू शकतो, तो आमच्याकडे त्याला बोलू शकतो, हे लोकांचा एक विश्वास असतो। आणि मला वाटतं एक आमची महायुतीचा कार्यकर्ता म्हणून मला वाटतं आम्ही जनतेमध्ये सतत संवाद साधण्याचं काम करत असतो। वेगवेगळ्या अभियानाच्या माध्यमातून, स्वच्छता अभियान असेल, बेटी बचाव असेल, वेगवेगळ्या अभियानाच्या माध्यमातून आम्ही जनतेसमोर जात असतो। योजना राबवायच्या असतील त्या योजनेसाठी जनतेसमोर जाऊन त्यांना आव्हान करतो, त्यांना काय मदत करता येईल ती मदत करतो आणि त्या माध्यमातून लोकांना माहिती आहे की आमचा हक्काचा माणूस कोण आहे। त्याच्यामुळे आम्हाला जनता आशीर्वाद देईल असा मला मोठा विश्वास। मामा 10 वर्ष संधी दिली पक्षाकडून आणि 10 वर्ष संधी मिळाली पक्षाकडून, तिसऱ्यांदा आणखी संधी मिळालेली आहे, हॅट्रिक मारणार। हॅट्रिक मी तेच सांगतोय की जनता आम्हाला आशीर्वाद देईल। आपण स्वतः बघितलेलं आहे किती मोठा उत्साह लोकांमध्ये आहे आणि मला वाटतं मी परत सांगतो की 365 दिवस दरवर्षी 5 वर्ष मागच्या 10 वर्षात मला वाटतं आम्ही सतत काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि जनतेने आम्हाला जवळून पाहिलेलं आहे। बऱ्याच वेळेला आम्ही कानाने ऐकलं आणि डोळ्यांनी पाहिल्यामध्ये फरक असतो। कानाचं ऐकलेलं खोटं राहू शकतं, पण डोळ्यांनी पाहिलेलं ते कधीच खोटं राहत नाही आणि जनतेने आम्हाला डोळ्यांनी पाहिलेलं आहे की आम्हाला जो आपला माणूस लागतो तो मला वाटतं जनतेने आम्हाला अनुभवलेलं आहे मागच्या 10 वर्षात। त्याच्यामुळे जनता आम्हाला आशीर्वाद देईल। गणपती बाप्पाचं दर्शन घेतलंय, काय साकडं घातलंय? गणपती बाप्पाला सकाळी दर्शन घेतलं, हे साकडं घातलं की माझ्या हातून राष्ट्राची, समाजाची सेवा हो, माझ्या शहराचा विकास हो आणि आज
ये दावा मानता नहीं हूँ मैं। तीसरी बार जो आप बोल रहे हो, मैं एक कार्यकर्ता हूँ। पार्टी का जो आदेश है वो काम करने की हम कोशिश करते हैं और जो भी पार्टी ने जवाबदारी दी हम वो स्वीकार करते हैं और इस हिसाब से जनता हमें आशीर्वाद देगी और पार्टी ने हमें जो हमारे ऊपर विश्वास व्यक्त किया है उसको हम जरूर सेवा करने के माध्यम से कोशिश करेंगे। देवेंद्र साहब कहते कि चुनाव आता है तो जब हम जाति भेद का एजेंडा लेके आते हैं, लेकिन हम कई सालों से देख रहे हम काम करते वक्त जब योजना लाई तो हम कभी जात पात देखते नहीं। हमारे केंद्र की और राज्य की जब योजना आती है तो हर दलित हो मुस्लिम हो हम भाई को सब भाई को लाभ देने की कोशिश करते हैं। कभी आपने देखा नहीं होगा कि जब योजना आती है भाई ये अल्पसंख्यक को नहीं मिलेंगी, ये दलित उसको नहीं मिलेगी, लेकिन ये चुनाव जब आता है तो विरोधक उसका फंडा बनाते हैं। लेकिन मैं सब आपके माध्यम से कहूँगा हमारे भाइयों को, अल्पसंख्यक भाइयों को, दलित भाई को कहूँगा कि इसको जैसा लोकसभा में इन्होंने गलत तरीका इस्तेमाल किया चुनाव का, वैसा होना नहीं चाहिए। आप देखिए कि आपको जब लाभ मिल रहा है तो लाभ जब केंद्र की योजना राज्य की योजना आती है, जब वो सरकार जब सोचते नहीं योजना के बारे में तो चुनाव के मतदान के लिए क्यों सोचना चाहिए। ऐसा मेरा निवेदन है आपके माध्यम से। कल के रोज मुस्लिम समाज की तरफ से रोजगार का आपकी नई एमआरडीसी घोषित हो चुकी है। आपने देखा पिछले 1 महीना पहले मुख्यमंत्री उप मुख्यमंत्री आए थे, उन्होंने एमआरडीसी कुसुम्बा एमआरडीसी घोषित हो चुकी है, सर्वे हो चुका है जगह का और आने वाले समय में नए उद्योग नई एमआरडीसी होने वाली है और घोषित भी हो चुकी है। इसलिए आने वाले समय हम उसका पाठ पुरावा करके उसको जल्दी लाने की कोशिश करेंगे। मामा, कल के दिन आजा मियाँ दरगाह जलगांव में आपके लिए मुस्लिम समाज के कुछ युवाओं ने चादर चढ़ाई है, मन्नतें मांगी है, दुआएं की है और न्याज की भी मन्नत बोली है। आप किस तरह से देखते हो? मैं वही कहता हूँ कि हम समाज में जब काम करते हैं, जब हम शपथ लेते हैं तो शपथ लेते वक्त न जात पात के नहीं काम करते, हम एक सेवक करके समाज की सेवा करने का हमारा हित होता है। और हित के बहाने जब जब हमारे अल्पसंख्यक जो जुड़ा है, मैं फिर एक बार कहूँगा कि नाक अपना कान का सुना हुआ और आंखों का देखा में फ़र्क है। कान का सुना हुआ गलत हो सकता है लेकिन आंखों का देखा हुआ गलत हो नहीं सकता। जो अल्पसंख्यक हमारे भाई हमसे जो जुड़े हैं उनको मालूम है राजू मामा क्या है। उनके जब भी कुछ काम सुख दुख हो हम जरूर उनके पास जाते हैं, शेयर करते हैं वो चीज़ें। इसलिए वो लोगों ने हमारे मन्नत मानी, मैं उनको धन्यवाद देता हूँ कि वो हमारे लिए उन्होंने दुआ की है।